शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही आयुर्वेदिक उपाय. सकाळी उठल्यावर 1-2 ग्लास कोमट पाणी प्या. दररोज व्यायाम, प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास होणार नाही. अनुलोम विलोम करा. शरीराचे तापमान स्थिर राहील. रोज सकाळी गुलकंद खा. तुम्ही दुधामध्ये सुद्धा गुलकंद मिसळून खाऊ शकता. त्याने उष्णताही कमी होते. नाचणीची आंबील, भाकरी किंवा उकड ताकासोबत घ्या. पाण्यात साळीच्या लाह्या, वाळा इत्यादी टाकून ते पाणी प्या. उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे आपल्याला पाण्याची पातळी ही मेंटेन करायची असते. दररोज रात्री मुठभर मनुके कोमट पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यानंतर हे मनुके पाण्यासहित चावून चांगले नीट चघळून खा. ह्या उपायामुळे तुमच्या शरीरातील उष्णता तर कमी होईलच, पण सोबतच तुमचा बद्धकोष्ठतेचा आजार असेल तर तोही बरा होईल. रात्री कपभर पाण्यात अर्धा चमचा धणे भिजू घाला. सकाळी हे पाणी प्या. उष्णता तर कमी होईलच, शिवाय वजन देखील तुमचे वाढणार नाही. नेहमी झोपताना उजव्या कुशीवर जास्त वेळ झोपा. त्यामुळे आपली डावी नाकपुडी जास्त वेळ चालू राहील, कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा निर्माण होईल. हलका आणि नियंत्रित आहार घ्या. पित्त वाढू देऊ नका आणि पोट साफ होते की नाही याची खात्री करा. भरपूर पाणी प्यावं. माठातील पाण्यावर जास्त भर द्यावा. फ्रीजमधील थंड पाणी पिणे शक्यतोवर टाळा. फक्त तहान लागते म्हणून दूध, सरबत तर साध्या पाण्यातून 1 चमचा सब्जा अथवा तुळशीचं बी घालावं. जिरेपूड 1 चमचा आणि खडीसाखर 1 चमचा 1 ग्लास ताकातून रोजच्या जेवणामध्ये घ्या. उष्णता वाढणार नाही. प्रत्येक काम घाईघाईत न करता सावकाश करा. बर्फ घालून कुठलंही पेय पिऊ नका, कारण बर्फ हा गरम आहे. आवळा, कोकम, लिंबू सरबत, मठ्ठा जरूर प्या. दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खा, कारण कांदा थंड असतो आणि तो शरीराचं तापमान व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो. कलिंगड, द्राक्ष, डाळिंब, खरबूज अशा पाणीदार फळांचं अधिक सेवन करा. कोकम सरबत जर कधी स्पायसी खाल्लं असेल किंवा जंक फूड खात असाल आणि जास्त मसाले पदार्थ खात असाल तर थोड्या वेळाने तुम्हाला नक्कीच जळजळ होते. तर काही जणांना मळमळतं सुद्धा. त्यामुळे जर तुम्ही असं काही खाल्लं असेल तर 1 तासाच्या अंतराने कोकम सरबताचं सेवन करा. ह्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. उन्हात जाताना गॉगल, छत्री आणि टोपीचा वापर करा. उन्हातून आल्यावर गुळपाणी प्या. खडीसाखर ही सोबतच घेऊन जा आणि थोडी थोडी खात राहा. काही जणांना रोजच्या रोज हातापायाला आणि तळपायाला आग होत असते, तर रोज रात्री तळपाय आणि तळहाताला तेल लावून काश्याच्या वाटीने पायावरती घासावी. त्यामुळे झोप देखील शांत लागते. शिवाय तळहाताची आणि पायाची उष्णतेने होणारी जळजळ ही कमी होते. जिरे अत्यंत थंड असतात, त्यामुळे रात्री 1 कप पाण्यात अर्धा चमचा जिरे घालावे आणि ते भिजत ठेवावे. सकाळी या पाण्याचं सेवन करावं. त्यामुळे शरीराला थंडावा देखील मिळतो, शिवाय वजन देखील नियंत्रणात राहते. आहारात दूध, दही, तूप याचं सेवन करावं. तुपाचा गुणधर्म थंड असल्याने पोटात थंडावा आणि उष्णता कमी होण्यास मदत मिळते. ताक घेताना त्यात पुदिना, धणे, जिरेपूड, हिंग घालून घेतल्यानं अधिक फायदा होतो. शरीरातील तापमान बॅलन्स असणे गरजेचं आहे, कारण त्यामुळे उष्णताचे म्हणजेच हीट स्ट्रोक उद्भवण्याची शक्यता असते. शिवाय ऋतूनुसार आपण आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचं असते. खूप तिखट, मसालेदार जेवण टाळा. वरील माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.